नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. आणि जसजशी ही निवडणूक जवळ येईल तसतसं आपल्याला अनेक शब्दांचे अर्थ आता कळू लागतात. आणि ते शब्द म्हणजे अर्थातच इतके महिने आपण ऐकतोय ते शब्द आहेत. आणि असे शब्द म्हणजे खोके, त्यानंतर खंजीर, गद्दार, मर्द, या सगळ्या शब्दांचे अर्थ आपल्याला समजू लागणार आहेत, उमजू लागणार आहेत. कारण लोकसभा निवडणूक ही काही जणांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, तर काही जणांसाठी ती केकवॉक आहे. आता लोकसभा निवडणुकीमध्ये जे होईल त्यावरून अर्थातच पुढच्या राजकारणाची दिशा आपल्याला उमजणार आहे. आणि त्यामुळे लोकसभा निवडणूक ही अनेक जणांनी प्रतिष्ठेची बनवली. एका बाजूला भाजप आहे, भाजपचा जनाधार आहे. आणि त्यामुळे भाजप या निवडणुकीत अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि यावेळेस भाजपचं लक्ष असेल ते म्हणजे बारामती मतदारसंघ. आणि हे लपून राहिलेलं नाहीये मित्र. कारण यावर्षी व यावेळेस बारामती मतदारसंघ कोणत्याही प्रकारे जिंकायचा असा चंग भाजपने बांधलेला आहे. निर्मला सीतारामन ज्या या निवडणुकीच्या प्रभारी, महाराष्ट्राच्या प्रभारी आहे, त्याही बारामतीला येऊन गेलेले. तसंच भाजपच्या नेत्यांनी बारामतीमध्ये जोरदार फिल्डिंग लावलेली आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे तर तिथे अनेक वेळा जात असतात, कार्यकर्त्यांना भेटत असतात. तो मतदारसंघ बांधण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे. अशा प्रकारे बारामती मतदारसंघ, ज्याच्या विद्यमान खासदार या सुप्रिया सुळे आहेत, आणि त्याही पेक्षा शरद पवार यांचा तो बालेकिल्ला आहे. आणि त्यामुळे काही करून बारामती मतदारसंघ जिंकायचा हे भाजपचं लक्ष आहे. आता असं लक्ष समोर ठेवलेल्या भाजपने ज्या गोष्टी केल्या त्यात प्रामुख्याने जर कोणती गोष्ट पवार गटाला मारक ठरणारी असेल तर ती म्हणजे अजितदादा. अजितदादा हे पवार गट सोडून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांनी वेगळा गट केला. त्यांच्या सोबत 30-40 आमदार आले आणि ते सत्तेत सहभागी झाले. हा खरं म्हणजे पवारांना मोठा धक्का होता. पण त्याही पेक्षा अजित पवारांचं भाजप सोबत जाणं हे बारामती मतदारसंघ यासाठी मोठं आव्हान होतं. अर्थात ते काही पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्या तात्काळ लक्षात आलं असं दिसत नाहीये. त्यांनी ही गोष्ट लाईटली घेतली, ठीक आहे, ते निघून गेले. पण मित्रांनो, ज्या वेळेस ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागले त्या निकालामध्ये हे स्पष्ट झालं की भले बारामती मतदारसंघ त्याच्या विद्यमान आमदार सुप्रिया सुळे आहेत किंवा बारामती मतदारसंघ हा शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे, तरीही त्या मतदारसंघावर वर्चस्व हे अजितदादा पवार यांचं आहे. कारण त्या बारामती आणि परिसरातल्या सगळ्या ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये अजितदादांनी विजय मिळवला. आता त्यावेळेस ही धोक्याची घंटा आहे हे कदाचित पवार आणि सुप्रिया सुळे यांना कळलं असणार. आणि मग मित्रांनो, पवार गटात हलचल सुरू झाली. अशी बातमी येते की बारामती मतदारसंघात आपला आता निभाव लागू शकत नाही, आपण तेथून विजयी होऊ शकत नाही, अशी धास्ती सुप्रिया सुळे यांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे यावेळेस बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवायची नाही असा निर्णय त्या घेण्यात
करत आलेले आहेत. बारामती मतदारसंघ हा आपल्याकडे आता राहणार नाही. तो अजितदादा जिथे आहेत म्हणजे अर्थातच तो भाजपकडे जाऊ शकतो हे सुप्रियाताईंना कळलं. अर्थात त्याला उशीर झाला पण कळलं. आता मग काय करायचं मित्रांनो, हा मोठा प्रश्न सध्या सुप्रियाताईंपुढे पडलेला आहे. मंडळी, तुम्हाला आठवत असेल मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओचं शीर्षक होतं सुप्रियाताई महाराष्ट्रात नवा वायनाड शोधतायत. ज्या प्रकारे राहुल गांधी यांना कळलं की अमेठी आता विजयी होऊ शकत नाही, तिथे आपला पराभव निश्चित आहे, भाजप नेत्या स्मृती इराणी या आपल्याला हरवणार, त्यावेळेस राहुल गांधी यांनी केरळमधला वायनाड मतदारसंघ शोधला आणि तिथे जाऊन त्यांनी निवडणूक लढवली आणि तिथून मग संसदेत आले. मंडळी, नेमकी ती परिस्थिती आता बारामती मतदारसंघाबद्दल झालेली. आपण हरणार हे जवळजवळ सुप्रिया सुळे यांना कळायला लागले आणि मग अशा वेळेस बारामती मतदारसंघ हा आपल्या हातातून जाऊ नये यासाठी पवार गट स्ट्रॅटेजी आखण्याच्या तयारीत आहे. ही स्ट्रॅटेजी काय असू शकते, तर कानावर असं आलेलं आहे मित्रांनो की महादेव जानकर जे सध्या भाजप बरोबर पूर्वी भाजप सोबत होते पण नाराज आहेत, तर त्यांना तिथून उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे द्यायची अशी एक स्ट्रॅटेजी आखण्यात येते असं समजतं. महादेव जानकर हे अर्थातच धनगर समाजाचे आहेत आणि बारामती मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं वर्चस्व आहे. महादेव जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने बारामती मतदारसंघातून उभं करायचं आणि त्यांना पाठिंबा देऊन निवडून आणायचं आणि भाजपला चेकमेट द्यायचा, अशी ही एक स्ट्रॅटेजी आहे. पण मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी मला माहित नाही, म्हणजे मी 100% कन्फर्म नाहीये, पण जे कानावर येतंय ते तुमच्या समोर मांडतोय. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी जे सुरुवातीला सांगितलं की गद्दार, खोके, मर्द, खंजीर हे जे शब्द आपण इतके महिने ऐकतोय, आपल्या कानावर पडतायत, त्याचा अर्थ आपल्याला आता या निवडणुकी दरम्यान लागणार आहे. त्यातला पहिला शब्द म्हणजे मर्द. अर्थात बारामती मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. सुप्रियाताई तिथून निवडून येतात. ज्यावेळेस काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी सुप्रियाताईंना एक प्रश्न विचारला की बारामती मतदारसंघातून अजितदादा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत, तुमचं मत काय? त्यावेळेस सुप्रियाताई म्हणाल्या की आतापर्यंत मी बारामती मतदारसंघातून एक हाती निवडणूक जिंकत होते, आता निदान कोणीतरी प्रतिस्पर्धी माझ्या समोर येईल. हा काय होता? हा माज होता मित्रांनो, माज होता की बारामती मधून आपल्याला कोणीही हरू शकत नाही. पण त्याही पेक्षा त्यात मध्ये भय होतं, एक प्रकारची दहशत होती आणि ती दहशत अर्थातच अजितदादांनी निर्माण केलेली होती आणि त्यामुळे अजितदादा आपल्या मतदारसंघात आपला पराभव करू शकतात हे उमजलं आणि त्यामुळे कदाचित सुप्रियाताईंनी हा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला असेल. मंडळी, मर्द या शब्दाचं अर्थ आपल्याला त्यातून कळला असेल.
पुढे पुढे जसजशी निवडणूक जवळ येत जाईल तसं इतर अनेक शब्दांचे देखील अर्थ आपल्याला उमजू लागणार. पण एक निश्चित आहे की अजितदादा हे भाजप सोबत गेल्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आता काय करावं लागेल या गहन चिंतेत ते आहे. निवडणूक जवळ येते. भाजपने मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भाजपने जी त्यांची स्ट्रॅटेजी जी काही आखायची आहे ती आखलेली आहे. भाजप मोठ्या ताकदीनिशी या निवडणुकीत उतरत आहे आणि हे सगळं होत असताना शरद पवार आणि सुप्रिया सुळे मात्र चाचपडत आहे. असो मित्रांनो, या पुढे पुढे आपल्याला गद्दार, ओके, पाटीत खंजीर या शब्दांचे अर्थही उमजणार आहेत, कळणार आहेत. आता आपल्याला जो अर्थ कळलाय तो मर्दचा. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.